शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे। या 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी या पीक विम्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केलेलं आहे। ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, खरीप 2026 व रब्बी 2026 आणि 27 हंगामासाठी राज्य शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सुरू केली असून रायगड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून पीक विमा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खातेदारांसह कुळाने किंवा भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरीही पात्र आहेत। यंदापासून डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकांची नोंद करणे तसेच ॲग्रिस्टॅग फार्मर ID असणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही पीक पाहणीतील माहिती आणि विमा अर्जातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास विमा रद्द होऊन भरलेला हप्ता जप्त केला जाऊ शकतो। यंदा 1 रुपयातील पीक विमा योजना लागू नसून अधिसूचित पिकांसाठी विमा हप्ता पिकाच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात भात पिकासाठी प्रति हेक्टर 650 तर नाचणीसाठी प्रति हेक्टर 400 रुपये इतका विमा हप्ता भरावा लागणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, पेरणीचे स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार, संमतीपत्र, बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत। अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांचा पिकाचा पीक विमा उतरवला नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या पिकाचा पीक विमा उतरवा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तर सरकार तुम्हाला या नुकसान भरपाईचे पैसे या पीक विमा योजनेच्या माध्यमातून देईल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।